रामकृष्ण हरी. चला आज आपण मस्त वेगळ्या पद्धतीचे थंडीच्या दिवसामध्ये पचणारे आणि आरोग्यदायी अत्यंत उपयुक्त असणारे आळीवाचे लाडू करूया. बघा एकदम वेगळी पद्धत वापरलेली आहे. त्यासाठी एक छोटी वाटी आळीव घेतले, थोडंसं तूप घालून ते छान मंद गॅसवर परतून घ्यायची आणि त्यानंतर काढून एका वाटीमध्ये एक जेवढी आळीव आहे तेवढं वाटी नारळाचं पाणी घालून एक अर्धा तास ही आळीव भिजून द्यायची. त्यानंतर मी ह्या आळीवाच्या लाडूसाठी सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. ते ड्रायफ्रूट्स सर्वप्रथम थोडंसं तूप घालून सर्व छान असं परतून घेऊया. हे ड्रायफ्रूट्स परतल्यामुळे ह्या लाडूला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते. त्यानंतर एक वाटी खोबरं घेतलं आहे, ते खोबरंही परतून घ्यायचं. त्यानंतर काही सीड्स किंवा काही बिया घेतल्यात, मनुके घेतलेत थोडेफार, तेही परतून घ्यायच्या. त्यानंतर एक चमचाभर तूप घालायचं आणि चांगला डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा. मी ह्या आळीवाच्या लाडूला डिंकही घातलेला आहे. आता हे सर्व साहित्य छान असं परतल्यावर थंड होऊन द्यायचं आणि मिक्सरला काढून घ्यायचं. त्यानंतर एक वाटी गूळ घ्यायचा, थोडंसं तूप घालायचं आणि गुळाचा पाक तयार करून घ्यायचा चांगला. त्यामध्ये आळीव घालून चांगलं शिजेपर्यंत परतायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी खजूर घालायची. खजूर पण मी ह्या आळीवाच्या लाडूमध्ये घातलेली आहे. त्यानंतर आपण जे सर्व ड्रायफ्रूट्स, खोबरं सर्वाचं जे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते पण ह्या लाडूमध्ये घालायचे आणि मंद गॅसवर सतत हलवत राहायचं. चांगलं घट्ट होईपर्यंत हलवायचं. ह्या आळीवाच्या लाडूची एकदम खमंग टेस्ट लागते. छान घट्ट होईपर्यंत हलवलेले आहे. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं. थंड झाले की हे जे छान आपल्याला पाहिजे तशा आकाराचे गोल लाडू बनवून घ्यायचे. बघा आळीवाच्या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स किंवा खोबरे किंवा काही घालत नाहीत, तरी पण मी ह्या लाडूमध्ये घातल्यामुळे ह्याची टेस्ट मला अशी वेगळी लागली आणि हे आळीव जे गिळगिळ लागतं ते अजिबात गिळगिळ लागलं नाही. अशाच प्रकारे छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.